प्रगतीची शिखरं आता वरचेवर खुजी होत चालली आहेत. जग इतक्या वेगानं बदलतंय की आपसुकच निसर्गाला त्याचा फटका बसतोय हे कोणीही अमान्य करणार नाही. खरं तर निसर्गाच्या हानीचे मूल्यमापन करणे अशक्यच. पण मग निसर्गाची भरपाई कशी होणार? कॉम्पन्सेटरी एफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजेच कॅम्पा. ज्या विभागानं ती वन जमीन वापरली त्यांनी निधी द्यायचा वन विभागाला आणि वन विभागाने त्या बदल्यात पुन्हा जंगल निर्माण करायचं. तर अशी ही कल्पना आहे. जंगल परिसंस्थेचे संतुलन हाच कॅम्पा या संकल्पनेचा पाया आहे. गेली काही वर्षे जुन्नर भागात याची नांदी होताना दिसते. ही झाडं काढल्यामुळे परत धूप झाली आहे. तर आता हे कसं कव्हर करणार? तर सॉईल अँड मॉइश्चर कॉन्झर्वेशन कामं असतात, जल आणि मृदा संधारण. ह्यात वेगवेगळे आहेत की ज्यामध्ये आम्ही चर खोदतो, माती बांध बांधले जातात, पाझर तलाव बांधले जातात, गॅबियन बंधारे बांधले जातात, सिमेंटचे बंधारे बांधले जातात, जेणेकरून जो पृथ्वीचा नॅचरल स्ट्रॅट आहे, जमिनीचा नॅचरल स्ट्रॅट आहे, त्याला आम्ही त्या स्ट्रॅटानुसार ट्रीट करू आणि पाणी आणि जमिनीची धूप हे दोन्ही लॉस होणार नाहीत आणि ते तिथंच इंटॅक्ट राहील. चेकडॅम्सचं उदाहरण देते, लूज बोल्डर स्ट्रक्चर ज्याला म्हणतात, किंवा दगडी ताल ज्याला मराठीत आपण म्हणतो, ते आम्ही ठराविक ओघळी आयडेंटिफाय करतो. त्या ओघळींवरती ते दगडी ताल बसवले जाते विशिष्ट सायंटिफिक पद्धतीनं, जेणेकरून जेव्हा पहिला पाऊस येईल तेव्हा माथा ते पायथा जेव्हा सॉईल इरोजन होत राहील तर तो जे सॉईलचं डिप्लिशन आहे ते प्रत्येक स्टेजला कप करण्याचा प्रयत्न करेल ते स्ट्रक्चर. बिबट्याचा अधिवास असलेल्या चाकणजवळच्या कोयाळी गावाजवळचे एकूण 5 गॅबियन आणि 1 चेक डॅम इथली वनराई शाबूत ठेवण्यासाठी सज्ज आहेत. राजगुरुनगर हद्दीत असलेल्या मिरजेवाडी भागात यंदाच्या पावसाळ्यासाठीची जय्यत तयारी सुद्धा झालीय. हे 2 भव्य मातीबांध जंगलातील असंख्य झाडांसकट कितीतरी श्वापदांना जगवण्यासाठी पुरेसे आहेत. याच भागात जे 2 सिमेंट बंधारे कॅम्पा अंतर्गत शक्य झाले ते आता इथल्या बळीराजाला मोलाचा आधार देणार आहेत. हे पहा, मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप थांबवणारे गुळाणीच्या घनदाट जंगलातील 2 चेक डॅम आणि कमी पर्जन्यमान असलेल्या लोणी धामणी भागातील साधारण 200 मीटर अंतरावर असलेले हे 4 विशाल मातीबांध. वृक्षारोपण घेऊया, त्याचं मग पूर्व पावसाळी काम होतं. पूर्व पावसाळी कामामध्ये खड्डे किंवा ट्रेंचेस खोदून 2 ते 3 महिन्यासाठी ठेवले जातात. प्लांटेशन घेतोय, प्लांटेशनच्या ड्राईव्स घेतो. तर आता यावर्षी जे प्लांटेशन आमच्या समजा 100 हेक्टरचं प्लांटेशन ठरवलं गेलं की आपण हे कॅम्पा थ्रू घेऊया. तर 100 हेक्टर म्हणजे जवळजवळ 1 लाखाच्या वरती झाडं लागतात तिथं. तर या विभागामध्ये वन्यजीव संवर्धन हा विषय महत्त्वाचा आहे, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट हा विषय महत्त्वाचा आहे. तर त्या दृष्टीनं वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करणं, जंगलामध्ये पाणी अडवण्यासाठीच्या उपाययोजना करणं, त्याचबरोबर पुरण विकास करणं आणि चांगला अधिवास निर्माण करणं ही प्रायोरिटी असते आणि त्या दृष्टीनेच आमचं प्लॅनिंग पण असतं. आपण माझ्या पाठीमागे पाहताय, आपण जो सिमेंटचा वॉटर होल बनवलेला आहे हा साधारणतः एक 20,000 लिटर क्षमतेचा वॉटर होल असून याच्यामध्ये ऑन द स्पॉट 20,000 लिटर पाणी बसते. चला, कोयाळी भागातल्या या वनविभागाच्या हद्दीत असलेल्या या 2 पाणवठ्यांवर नजर टाकूया. जारकरवाडी भागात सुद्धा अशाच प्रकारे नुकतेच कॅम्पा अंतर्गत 2 पाणवठे बांधण्यात आले. कॅम्पा अंतर्गत म्हणजे मानव बिबट संघर्षाची जी परिस्थिती आहे या विभागामधली ती हाताळण्यामध्ये सुद्धा खूप मदत झालेली आहे. कारण आपल्याकडं माणिकडोह बिबट उपचार केंद्र आहे. तर त्या ठिकाणी जे बिबटे येतात त्यांच्यावरती उपचार केले जातात आणि त्यांना परत नैसर्गिक अधिवासात सोडलं जातं. तिथं मागच्या 1 वर्षापासून एक अत्याधुनिक असं एक हॉस्पिटल सुरू झालं आहे. तर तिथली जी सामुग्री आहे ती कॅम्पांतर्गत निधीतूनच उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी स्टेट कॅम्पामधून माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्यात आली. त्यामध्ये कलरिंग ऑफ केजेस, CCTV कॅमेरे बसवणे, सोलार लॅम्प बसवणे, हॉस्पिटलला प्रोटेक्शन गेट, स्टील गेट बसवणे, 62.5 kVचा जनरेटर आपण त्या ठिकाणी खरेदी केलेला आहे की जेणेकरून हॉस्पिटलमध्ये काही इक्विपमेंट असे आहेत की त्याला कंटिन्युअस लाईट लागते, त्यामुळं जनरेटर खूप महत्त्वाचा होता. नंतर सर्व इक्विपमेंट्स आहेत जसं अँटी स्क्रॅचिंग जॅकेट असेल, मेगाफोन असेल, टॉर्चेस, हेड टॉर्चेस, सर्च लाईट, लॉंग रेंज थर्मल कॅमेरा आणि महत्त्वाचं म्हणजे आपण त्या ठिकाणी यावर्षी जो नाईट व्हिजन ड्रोन आहे तो खरेदी केलेला आहे. कारण रात्री कुठलंही ऑपरेशन ज्यावेळेस घटना घडली बिबट्याच्या अनुषंगाने किंवा हल्ला झाला तर नाईटला मुवमेंट कशी आहे प्राण्यांची हे कळण्यासाठी आपल्याकडं आधुनिक उपकरण नव्हतं. अत्याधुनिक उपकरणं असो
की वन विभागाच्या हद्दीत आवश्यक असलेल्या सुविधा असो, निसर्ग सेवेच्या कार्यात कसलाही अडथळा नको म्हणून जुन्नर विभागानं यंदा तशी तजवीजच केली आहे. कॅम्पांतर्गत खेड वन परिक्षेत्रामध्ये भरपूर कामं होतात, दरवर्षी होतात. तर विशेषतः 2019 पासून सुरुवातीला या कार्यालयाची निर्मिती झाली. त्यानंतर वनकोठडी आणि 1 वन परिक्षेत्र अधिकारी, 1 वनपाल आणि 5 वनरक्षक यांची निवासस्थाने, सर्व ही कामं कॅम्पांतर्गत झालेली आहे. घोडेगाव परिक्षेत्रात मोडणाऱ्या जंगल भागात दुर्मिळ वनस्पती आणि वृक्षसंपदा आहे. त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठीच हा चेकपोस्ट आणि वॉच टॉवर कॅम्पा अंतर्गत उभारला गेलाय. तर 1 वर्ष आधीच याचं प्लॅनिंग होत असतं. त्याचा एक APO बनतो, ॲन्युअल प्लॅन ऑफ ऑपरेशन्स, आणि तो 1 वर्षापूर्वी मंजूर होतो. मग चालू वर्षामध्ये त्याचा निधी उपलब्ध होत असतो. आता पावसाळा चालू झाला आहे. हे जे वाहून जाणारं जे पाणी आहे ते आपण कॅम्प अंतर्गत जे वन विभागाच्या वतीने जे चेकडॅमची कामं केलेली आहेत, त्या चेकडॅमच्या कामांमुळे हे पावसाचं वाया जाणारं पाणी जमिनीत मुरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांचं जे विहीर आहेत त्याचे पाणी पातळीत वाढ होऊन त्याचा 100% फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तर ते पाणवठे इतके उपयुक्त झालेत की मागच्या 1 वर्षामध्ये जे पाणवठे निर्माण झाले त्याचा तात्काळ परिणाम यावर्षी दिसून आला की उन्हाळ्यामध्ये जे रोड ॲक्सिडेंटमध्ये वन्यप्राणींचे म्हणजे ॲक्सिडेंट्स व्हायचे, तर त्याचं प्रमाण कमी झालेलं दिसून आलं आहे. गुळाणी येथे त्या वॉटर होलवरती आत्ताही आपण काही ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. तर त्यामध्ये हैना आणि लांडगा ह्याचे फोटो नेहमी भेटतात. तर त्यानंतर कोयंढे येथे हरिण आणि लांडगे, त्यानंतर वडगाव पाटोळे इथं बिबट, तर हे फोटो आपल्याला नेहमी भेटतात. तर वॉटर होलमुळं ते वन्य प्राणी हे जंगलातच टिकायला लागलेत. जंगलाच्या इतर भागांमध्ये जेव्हा आपण जातो, म्हणजे जसं म्हटलं तर मगाशी की बुद्ध पौर्णिमेला आपण सेन्सस करतो, त्यावेळेस एक छोटासा अभ्यास, आपण केलेलं काम किती इफेक्टिव्ह आहे हे चेक करण्यासाठी आम्ही ट्रॅप कॅमेरा लावतो. तर त्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये इथे जी वन्य प्राण्यांची संपदा आहे तर त्यांना तो उपयोग होतोय का हे बघण्यासाठी आम्ही वॉटर होलला ट्रॅप कॅमेरे लावले. की ऑफिसच्या परिसरात आहे तर आहे, निघोटवाडीत लावला आहे किंवा लोणीत लावला आहे, धामणीच्या प्लांटेशनमध्ये लावला. तर तिथे लावल्यानंतर आम्हाला असं की उद मांजरं, लांडगे जास्त आहेत आपल्याकडे, कोल्हा आणि लांडगे जास्त आहेत आणि मोर पण खूप आहेत आमच्या एरियात. तर त्या सगळ्यांना निश्चित फायदा होतो आणि ते पाणी पिऊन जात आहेत तिकडे. नाईट ड्रोन व्हिजन कॅमेरा तो खरेदी केलेला आहे. त्यामुळं रात्रीची मुवमेंट सगळ्या प्राण्यांची आपल्याला त्या ठिकाणी किंवा बिबटेची असेल त्या ठिकाणी कॅप्चर करता येते. आणि तसं आम्ही 1-2 ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला त्याचे रिझल्टसुद्धा मिळाले आहेत. त्या नाईट व्हिजन ड्रोनमध्ये ससासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिसलेला आहे रात्री. हरिण, त्यानंतर हैना, लांडगा हा जर विहिरीत पडला तर त्याला ताबडतोब म्हणजे अर्ध्या तासाच्या आतमध्ये काढणं आणि त्याला त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये चेक करून सोडणं हे खूप इझिली पॉसिबल झालं. यापूर्वी ज्यावेळेस इक्विपमेंट नव्हते तर त्याला काढायचा कसा आणि त्याला हात कोण लावणार त्या वाईल्डलाईफला, आणि त्यांनी बाईट केल्यानंतर काय, कारण वाईल्डलाईफ त्यावेळेस हे घाबरलेल्या स्थितीत असतो. तर या इक्विपमेंटमुळं त्या वाईल्डलाईफला हँडलिंग आणि त्याचं ट्रीटमेंट आणि नैसर्गिक अधिवासात सोडणं हे खूप सोपं झालेलं आहे. कॅम्पाच्या माध्यमातून निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मोठी मदत होतेय. तसा सकारात्मक परिणामही ठळकपणे दिसतोय. एकूणच या जुन्नरच्या सृष्टीला फुलवताना वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कष्टाला कॅम्पाचं भक्कम पाठबळ मिळतंय. आमच्या कॅम्पाचे राज्याचे जे प्रमुख आहेत, प्रधान मुख्य वन संरक्षक टेंभुर्णीकर सर, यांनी विशेष प्रयत्न करून मागच्या 2 ते 3 वर्षापासून मोठ्या प्रमाणात निधी राज्यासाठी मंजूर करण्यात आला आहे आणि त्याचा लाभ जुन्नर वन विभागाला पण झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे कामं या वन विभागामध्ये सुद्धा होत आहेत. लँड डायव्हर्ट झाल्यामुळं जे नुकसान झालंय जंगलांचं ते कसं भरून काढता येईल ते मॅनिफोल्ड आहे. ते वन गो तुम्ही 5 हेक्टर जर जागा डायव्हर्ट केली असेल तर 100 हेक्टरवर काम केलं तरी ते तितक्या वर्षांचा लॉस. समजा तुम्ही 70-80 वर्षाची झाडं कट केलीत 5 हेक्टरवरची, तर तो लॉस कसा काय भरून येऊ शकतो? इट्स इम्पॉसिबल. कारण जंगलाचं कुठंतरी नुकसान झालं आहे देशामध्ये किंवा त्यामध्ये वनेतर कामं झालेली आहेत, तर ते आपल्याला भरून काढायचं आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. म्हणून हा फंड वापरताना, हा निधी वापरताना आपण तितकंच जबाबदारीनं वागलं पाहिजे आणि ते यशस्वी झालं पाहिजे. हा प्रयत्न आपला
100% असावा असा संदेश असतो. जंगलं पुन्हा उभी राहतायत. उन्हाळ्याच्या काहिलीत एखादा प्राणी तहानेनं भटकत नाही. बारमाही पाणी पातळीत वाढ झालेली दिसतेय. येत्या काळात जुन्नर वन विभागातील अधिक बहरलेली वनराई पाहून नक्कीच म्हणावं लागेल, व्हावी हिरवी कंच शिवसृष्टी बहरो सदोदित, जुन्नरच्या शिवसृष्टीचा राहो निसर्ग आबाधित. त्यामुळे याला कॅम्पा नाही तर पुनरुज्जीवनच म्हणावं लागेल.